नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी अशा 2 वस्तू बनवून दाखवणार आहे. त्या तुम्हाला पुढे दिसणारच आहेत. तर इथे मी एक पॉकेट तयार करते आहे. तर ते मी अस्तरला जोडणार आहे आतल्या साईडून. अशा पद्धतीने आतल्या साईडनं अस्तरला जोडायचं पॉकेट हे. त्यानंतर हे 12 बाय 11चे मी 2 पीस घेतलेत आहेत. क्विल्टिंग करायचं आहे याला. तर हे क्विल्टिंग करून झालेले आहे तिथे. तर 12 बाय 11चा हा वरचा पीस आणि खालचा प्लेन पीस आहे. तर हे क्विल्टिंग करून घेतलेलं आहे रबर शीट टाकून. तर इथं मी आतल्या साईडने मी पॉकेट लावलेलं आहे. तर इथं बेल्ट घेतलेले आहेत 13 इंचाचे. एक झिप आणि इथे 2 बेल्ट घेतलेले आहेत. ते सेंटर मार्क काढून तिथे 2.5 इंचावर मार्किंग करत आहे. त्यानंतर ते दोन्ही बेल्ट सेट करून घ्यायचे आहेत आणि नंतर पायपिंग करायची आहे. हे दोन्ही पीस झिपने अटॅच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दोन्ही साईडनं शिलाई घ्यायची आहे. पायपिंग करायची आहे त्याला. इथे पायपिंग करून झालेली आहे. आता इथे दोन्ही कोपरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. हे 2 बाय 2 इंचाचा स्क्वेअर आहे. इथेही पायपिंग करायची आहे. इथे दोन्ही कॉर्नर शिवून घ्यायचे. तिथेही पायपिंग करून घ्यायची कॉर्नरला. पायपिंग करून झालेली आहे. आता ही बॅग आपली पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी उलटून पाहू शकतो. इनर पॉकेट असा पद्धतीने बसलेलं आहे आणि फिनिशिंग छान आहे. शिलाई सगळी आतून दिसणार नाही आहे. खूपच सुंदर अशी बॅग तयार झाली आहे. कमी वेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. याआधी मी ग्रीन कॉम्बिनेशनची ही बॅग बनवलेली होती, ती पाहायची आहे. इथे हा कपडा घेतला मी 9.5 बाय 6.5 इंचाचा. एक प्रिंटेड आणि प्लेन. त्यानंतर ते 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तिथे आपल्याला ती पट्टी स्ट्रिप कट करायची आहे. त्याआधी आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा आपल्याला कपडा कट करायचा आहे बाजूचा. नंतर झिपने हे दोन्ही पीस जोडायचे आहेत. इथं आतल्या साईडनं पॉकेट बनवण्यासाठी आतून एक अस्तर द्यायचं आहे. आधी झिप लावून घ्यायची, त्यानंतर ते अस्तर लावायचं आहे वरती आणि ते अस्तर उलटवून दुमडपट्टी दाब टीप घ्यायची आहे त्यावर. ते अस्तर जोडून झालेलं आहे. त्यानंतर दुसरा पीस आपल्याला त्या झिपला जोडायचा आहे. दोन्ही रनर इन्सर्ट करायचे व्यवस्थित.
त्यानंतर दोन्ही बाजू शिवून घ्यायच्यात पर्सच्या. शेवटी खालची बाजू शिवून घ्यायची आहे तळात. इथे पायपिंग करून घ्यायची आहे. सुंदर अशी छोटीशी पर्स तयार झालेली आहे. अशा पर्स आपल्याला रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायला खूपच सुंदर आणि छान घरच्या घरी बनवता येतात. तर या 2 पर्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.